सेल 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 आता आपल्या शगुन कलेक्शनचा सेल जोरात सुरू, तोही तब्बल 10 ते 60% सेल. चला तर मग आपल्या राजगुरुनगर नगरीच्या कापड व्यवसायातील विश्वसनीय नाव म्हणजे शगुन कलेक्शन. तर मग आजच भेट द्या शगुन कलेक्शनला. आमचा संपर्क 97 63 17 12 36. यामध्ये छत्रपती शिवाजी महाराज महाराजोत्सव अभियानाअंतर्गत सर्व मंडळांमध्ये महाराजोत्सव अभियानाचे शिबिर घेण्यात आलेले आहे आणि त्या शिबिराअंतर्गत जो फलश्रुती जी आहे, अंतिम फलश्रुती ही मी आपणास याद्वारे सादर करीत आहे. त्यामध्ये आपण खेड तालुक्यामधील सर्व 8वी 9वी 10वी म्हणजे 8वीच्या वरील सर्व वयोगटातील मुलांना मोफत डोमेसाईल दाखले देण्याचं नियोजन केलेलं होतं. जवळपास 3200 दाखले हे मोफत सर्व विद्यार्थ्यांना देण्यात आलेले आहेत. खेड तालुक्यामध्ये जिल्हा परिषदेच्या किंवा शासकीय शाळांमध्ये शिकणारा असा कोणताही विद्यार्थी राहिलेला नाही ज्याला डोमेसाईल दाखला मिळालेला नाही. तसेच आपण या कालावधीमध्ये तक्रार केसेस आणि 155च्या केसेस अशा एकूण 757 केसेस आपण निकाली काढलेल्या आहेत, त्यांच्यामध्ये निर्णय पारित केलेले आहेत. त्याचबरोबर एक खिडकी योजनेअंतर्गत विविध लाभ हे 21 लाभ आपण दिलेले आहेत. तसेच एकूण तुकड्याचे जे व्यवहार होते ते नियमानुकूल करण्यासाठी अर्ज स्वीकारणे आणि त्याच दिवशी अर्जाची निर्गती करणे असे 174 तुकडे हे नियमानुकूल केलेले आहेत. संजय गांधी निराधार योजना अशा ज्या सामाजिक अर्थसहाय्य योजना आहेत त्यामध्ये एकूण 390 लाभार्थ्यांना आपण लाभ सुरू केलेला आहे. म्हणजे खेड तालुक्यामध्ये असं एकूण विविध प्रकारचे लाभ हे 10,585 इतक्या लाभार्थ्यांना आपण विविध प्रकारचे लाभ या महाराजोत्सव अभियानामध्ये दिलेले आहेत. तसेच याच अभियानाचा पुढचा टप्पा म्हणजे माननीय मुख्यमंत्री महोदय श्री देवेंद्रजी फडणवीस यांचा जन्मदिवस तसेच माननीय अजितदादा यांची जयंती या निमित्ताने आपण आपल्या तालुक्याचे तालुकास्तरीय महाराजोत्सव अभियान हे 2 ऑगस्ट रोजी खेड या ठिकाणी शालिमार या सभागृहामध्ये घेत आहोत. तर त्याची देखील आपणामार्फत सर्व नागरिकांना मी माहिती देत आहे. तसेच सर्व नागरिकांनी त्या अभियानाचा लाभ घ्यावा अशी मी सर्वांना विनंती करतो. धन्यवाद. आज या ठिकाणी मी आपणास याद्वारे माहिती देत आहे की खेड तालुक्यामधील खराबवाडी व गोलेगाव या 2 गावांमधील गायरानाचे अतिक्रमण निष्कासन करण्याचा जो माननीय उच्च न्यायालयाचा आदेश आहे त्यानुसार कार्यवाही करण्यात येणार आहे. त्या दोन्ही गावांमधील पहिल्या टप्प्यामध्ये व्यावसायिक अतिक्रमणे निष्कासित करण्यात येतील. व्यावसायिक अतिक्रमणे निष्कासित करण्यासाठी सर्व सर्वेक्षण पूर्ण झालेले आहे आणि त्या सर्वेक्षणानुसार खराबवाडीमधील 87 व्यावसायिक अतिक्रमणे जे एकूण 2 एकर या क्षेत्रावर आहेत, गायरान क्षेत्रावर आहेत, तर गोलेगावमधील 286 व्यावसायिक अतिक्रमणे जी 1.5 एकर क्षेत्रावर आहेत हे अतिक्रमणे निष्कासित करण्यात येणार आहेत. त्यांना नोटिसेस बजावण्याचे काम हे कालपासून सुरू आहे, ते आज दुपारपर्यंत संपेल आणि त्यानंतर 24 तासाची त्यांना मुदत देण्यात आलेली आहे. याद्वारे मी सर्व संबंधित नागरिकांना विनंती करीत आहे की त्यांनी आपले अतिक्रमण असेल तर ते काढून घ्यावे, जेणेकरून त्यांना कोणत्याही प्रकारे त्रास होणार नाही. अन्यथा आम्ही ते शासकीय खर्चाने निष्कासित करू आणि त्याचा जो अधिभार आहे तो त्या संबंधित नागरिकाकडून वसूल करण्यात येईल. त्याचबरोबर खेड तालुक्यामधील याच 2 गावांमधील व इतर सर्व गावांमधील गायरान जमिनीवरील अतिक्रमणे जी निवासी आहेत ती ह्या पावसाळा संपल्यानंतर म्हणजे 30 सप्टेंबरच्या नंतर निष्कासित करण्यात येतील. त्यांचं सर्वेक्षणाचं आणि त्यांना नोटिसेस बजावण्याचं जे कामकाज आहे ते सुरू करण्यात आलेलं आहे. धन्यवाद. खेड तालुक्यातील गेल्या 4 पिढ्यांहून अधिक चालत आलेली सर्वात जुनी पेढी, विश्वासीच परंपरा, सोने चांदी हिरे मोती दागिने नवग्रह खडे मिळण्याचे एकमेव ठिकाण वापगावकर लक्ष्मी ज्वेलर्स. प्रोप्रा परेश माऊलीशेठ वापगावकर, बाजारपेठ पेशी शेजारी, राजगुरुनगर. 9850919999.